महाराष्ट्र सुजलाम सुफलाम राज्य। शेती हा इथला प्रमुख व्यवसाय। काही भागात मुबलक पावसामुळे बहरणारी हिरवीगार शेती, तर काही ठिकाणी शेतात पाटाच्या खळखळणाऱ्या पाण्यावर डोलणारी पिकं। मेहनत करून इथला शेतकरी शेतात मोती पिकवणारा। शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचवण्यासाठी शिवसेना भाजपा युतीच्या काळात अनेक कामं हाती घेण्यात आली। मात्र युतीचं सरकार गेल्यानंतर नतद्रष्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनं सिंचन वाढवण्यासाठी कामं करण्याऐवजी सिंचन घोटाळेच जास्त केले आणि शेतकऱ्यांच्या सुखासाठी काम करण्याऐवजी स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या। सिंचनाची कामं रखडली आणि धरणातील पाणी शेतात येण्याची वाट बघण्यापलीकडे शेतकऱ्याच्या हातात काहीच राहिलं नाही। सिंचनाचं पाणी मिळत नाही म्हणून हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बोरवेल घेतल्या, पण याचा परिणाम उलटा होऊ लागला। भूजलातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावू लागली। काही भागात तर ती प्रमाणापेक्षा जास्त खाली गेली। एकीकडे भूजलातील पाणी घटत असतानाच पावसाचं प्रमाणही कमी होताना दिसत होतं आणि त्यातच दुसरीकडे मागील वर्षी निसर्गानं मोठा दगा दिला। पाऊस कमी पडला। पावसानंच पाठ फिरवल्यामुळे निर्माण झाली पाण्याची भीषण टंचाई। ऑक्टोबर नोव्हेंबर पासूनच महाराष्ट्रातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली। पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू झाली। जिथं पिण्याच्या पाण्याचीच कमतरता तिथं शेतीला पाणी कुठून मिळणार? आपल्या मेहनतीनं फुलवलेली शेती, फळबागा शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर करपू लागल्या। हतबलपणे पाहण्यापलीकडे बळीराजाच्या हातात काहीच उरलं नाही। घोटाळे करण्यात मशगूल असलेल्या आघाडी सरकारच्या लक्षात ही परिस्थिती यायला उशीरच झाला। मात्र राज्यात ही भीषण परिस्थिती उद्भवणार याची कल्पना दूरदर्शी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 2011-2012 मध्येच आली होती। महाराष्ट्रात ही भीषण टंचाई निर्माण होणार हे लक्षात घेऊन बाळासाहेबांनी तशी स्पष्ट कल्पना शिवसेना नेत्यांची बैठक घेऊन दिली होती। बाळासाहेबांनी तेव्हाच कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्यासह शिवसेना आमदार आणि खासदारांना याची पाहणी करण्याचे आदेश दिले होते। बाळासाहेबांच्या आदेशानुसार राज्यभरातील परिस्थितीचा अहवाल शिवसेनेनं तयार केला। 2012-13च्या उन्हाळ्यात राज्याला भीषण दुष्काळाला सामोरं जावं लागेल असं स्पष्ट सांगणारा अहवाल शिवसेनेनं राज्य सरकारला सादर करून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं। केवळ अहवाल सादर करून शिवसेना थांबली नाही, तर या संदर्भात सरकारनं वेळीच उपाययोजना आणि खबरदारी घ्यावी अशी मागणीही शिवसेनेनं केली। विधानसभेत शिवसेना आमदारांनी प्रश्न उपस्थित केले, मात्र ढिम्म शासन हललं नाही आणि शिवसेनेच्या दुष्काळाबाबतच्या या गंभीर इशाऱ्याकडे सरकारनं दुर्लक्षच केलं। परिणाम व्हायचा तोच झाला। जसजसा उन्हाळा वाढू लागला तसतसे दुष्काळाचे चटके बसू लागले। उशिरा जाग झालेलं सरकार उपाययोजनांच्या घोषणा करू लागलं। मुख्यमंत्री आढावा बैठका घेऊ लागले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। शिवसेनेनं दिलेल्या अहवालावर वेळीच उपाययोजना झाली असती तर राज्यातील जनतेवर भीषण दुष्काळात होरपळण्याची वेळच आली नसती। म्हणतात ना, आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कुणाला कुठलंही कारण चालतं। त्यानुसार मग बोलघेवड्या नेत्यांचे भाषणातून मनोरंजन करणारे दौरे सुरू झाले। देशाचे युवराज म्हणून काँग्रेस ज्यांना डोक्यावर घेते त्या राहुल गांधींसाठी तर दुष्काळ म्हणजे मताची बेगमी करण्याची पर्वणीच। मग कुणाच्या तरी घरी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला भेट दे आणि लोकांचं अश्रू पुसण्याचं नाटक कर अशी नौटंकी केली की झाला यांचा दुष्काळग्रस्त भागाचा दौरा। आपल्याच मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी उपाययोजना नीट केल्या नाहीत म्हणून त्यांचे कान उपडण्याची त्यांची हिंमतच नाही। या सगळ्यांच्या दौरे आणि भेटीतून दुष्काळग्रस्तांच्या हाती मात्र काहीच लागलं नाही। शिवसेनेने मात्र दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडलं नाही। कुठलाही राजकीय फायदा तोटा विचारात न घेता शिवसेना झाली त्यांच्या दुःखात सहभागी। दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना आणि शिवसैनिकांनी कसली कंबर। शिवसेनेनं पुसले दुष्काळग्रस्तांचे अश्रू।
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी सुरू केली प्रत्यक्ष दुष्काळी भागांची पाहणी. उद्धवजी ठाकरे यांच्या या झंझावाती दौऱ्यानंतर संपूर्ण शिवसेना दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी झपाट्यानं कामाला लागली. शासकीय मदतीची वाट न बघता दुष्काळग्रस्तांना मदत उपलब्ध करून द्या असा आदेश देताच सुरू झाला शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा ओघ. नुसतं सरकार नालायक आहे म्हणून आम्ही देखील नालायक आहोत हे शिवसेना स्वीकारू शकत नाही. शिवसेनेला जे जे काही करता येणं शक्य असेल ते आम्ही करतो आहोत आणि केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना इतरांसारखी गप्प बसू शकत नाही, कारण हे गप्प बसणं हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं नाहीये. जी काय ताकद असेल, जी काय शक्ती असेल, वेळच्या वेळेला मदत करणं. उद्या पाऊस बिऊस झाल्यानंतर जर का आले यांची वरती मागणं घोडे, या घोड्याचा उपयोग काय? सरकारनं जरी साथ सोडली तरी शिवसेना तुमची साथ सोडणार नाही असा शब्दच उद्धवजी ठाकरेंनी दुष्काळग्रस्त जनतेला दिला होता. आणि मग जे राज्य सरकारला जमलं नाही ते करून दाखवलं शिवसेनेनं. लोकांचे अश्रू पुसण्याचं ढोंग न करता प्रत्यक्ष त्यांच्या दुःखात सहभागी होऊन शिवसेनेनं केली त्यांना मदत. सरकारी यंत्रणा जिथं पोहोचली नाही तिथं मदतीसाठी पोहोचली शिवसेना. दुष्काळग्रस्तांसाठी सुरू केला मदतीचा ओघ. पिण्याच्या पाण्याचे टँकर, पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकच्या टाक्या, गुरांच्या छावण्यांसाठी शेडनेट्स, चारा छावण्यांवरील शेतकऱ्यांची भोजन व्यवस्था, गुरांसाठी चारा, मोफत धान्य वाटप, गाळ काढण्याचं काम. दुष्काळग्रस्तांचं दुःख हलकं करण्यासाठी जे जे करता येईल ते केलं शिवसेनेनं. यामध्ये शिवसेना आमदार खासदारांबरोबरच सामान्य शिवसैनिकांचाही मोलाचा वाटा आहे. मराठवाड्याला दुष्काळात सर्वात जास्त फटका बसला होता, त्यामुळे साहजिकच या भागाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं होतं. त्यानुसार मराठवाड्यामध्ये 26 टँकर्स उपलब्ध करून देण्यात आले. पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकच्या 300 टाक्यांचं वाटप करण्यात आलं. 20 ट्रक चारा पुरवण्यात आला. तसंच 10 ट्रक धान्याचं वाटप इथं करण्यात आलं. सरकार जिथं गायब झालं तिथं शिवसेना सरसावली. खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्लास्टिकच्या 100 टाक्या पुरवल्या. जनावरांसाठी 20 ट्रक चारा पुरवला. खासदार राजकुमार धूत यांनी पाण्याचे 25 टँकर्स उपलब्ध करून दिले. प्लास्टिकच्या 25 टाक्या पहिल्या टप्प्यात तर 625 टाक्या दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध करून दिल्या. आमदार रवींद्र वायकर यांनी प्लास्टिकच्या 200 टाक्या उपलब्ध करून दिल्या. आमदार एकनाथ शिंदे यांनी 10 ट्रक धान्याचा पुरवठा केला. तसंच प्लास्टिकच्या 12 टाक्या पुरवल्या. आमदार सौ मीरा रेंगे पाटील यांनी 2 लाख कडबा पेंढ्यांचे 200 ट्रॅक्टर मार्फत जालना जिल्ह्यामध्ये वाटप केलं. माजी आमदार हरिभाऊ लहाने आणि सेलूचे उपनगराध्यक्ष संदीप लहाने यांच्या मार्फत धाराशिव जिल्ह्यात चारा वाटप करण्यात आलं. याशिवाय माढा तालुक्यातील वडशिंगे, तुळणी, परिते, भेंड या गावात 25 पाण्याच्या टाक्यांची सोय करण्यात आली. माढा तालुक्यात शिवसेनेतर्फे 185 पाण्याच्या टाक्यांचं वाटप करण्यात आलं. सांगोला तालुक्यामध्ये शिवसेनेतर्फे 101 पाण्याच्या टाक्यांचं वाटप करण्यात आलं. मंगळवेढा तालुक्यात 51 पाण्याच्या टाक्यांचं वाटप करण्यात आलं. संभाजीनगर इथं 150 पाण्याच्या टाक्यांचं वाटप करण्यात आलं. 21 टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला. तसंच 19 गावांमध्ये चारा वाटप करण्यात आलं. जालना जिल्ह्यामध्ये 139 पाण्याच्या टाक्यांचं वाटप करण्यात आलं. 8 टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा करण्यात आला. 130 ट्रॅक्टरद्वारे चारा वाटप करण्यात आलं. 5 चारा छावण्या उभारण्यात आल्या. 10 गावांना 2.5 टन धान्याचं वाटप करण्यात आलं. तसंच 5 गावांमध्ये बंधाऱ्याचं काम करण्यात आलं. नगर जिल्ह्यामध्ये 35 पाण्याच्या टाक्यांचं वाटप करण्यात आलं. धाराशिव इथं 8 टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा करण्यात आला. तसंच 4 गावांमध्ये बोअरवेल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. बीड जिल्ह्यामध्ये 2 टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा करण्यात आला.
ग्रामीण भागात मदतीचा ओघ सुरूच होता. मुंबईतूनही शिवसेनेनं दुष्काळग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी संकलन केलं. गोरेगावातल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेनेनं दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी उभारला. त्याचबरोबर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागात लघु पाटबंधारे प्रकल्प राबवण्यासाठी आमदार आवटी यांनी विशेष प्रयत्न केले. ही मदत सुरू असतानाच शिवसैनिकांनी अनेक विहिरी, तलाव आणि पाझर तलावातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी काम केलं. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी यंदाचा दुष्काळ हा 1972 पेक्षा गंभीर असल्याचं वक्तव्य केलं होतं. राज्यात आणि देशात त्यांचंच सरकार आहे. मात्र या नतद्रष्ट सरकारनं यंदा अधिकृत दुष्काळ जाहीर केला नाही. कारण मग सरकारच्या तिजोरीतून दुष्काळग्रस्तांसाठी जास्त निधी द्यावा लागला असता. असं करून सरकारनं दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठच चोळलंय. तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या बेताल वक्तव्यानं दुष्काळग्रस्तांची क्रूर थट्टा केलीय. दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. कोण देशमुख का कोणतरी बसलाय ना. पाणी सुटलं, पाणीच नाही तर काय सोडतात. अवघडच झालं. मात्र दुष्काळाशी लढणाऱ्या जनतेला, शेतकऱ्याला शिवसेनेनं वाऱ्यावर सोडलं नाही. त्याच्या सुखदुःखात शिवसेना त्याच्या बरोबर राहिली. अशा वेळी युवा सेना सुद्धा मागे कशी राहील? युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही ठाणे जिल्ह्यातील जव्हार इथल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. दुष्काळ गंभीर होता, पण शिवसेना खंबीर होती. शिवसेनेनं दुष्काळाच्या काळात केलेल्या पाटबंधाऱ्यांच्या कामाचा उपयोग आज तेथील जनतेला होतोय. त्यामुळेच दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो. आई भवानीच्या कृपेनं आपण आता या दुष्काळातून बाहेर पडतो आहोत. राज्यात चांगला पाऊसही होतोय. पण भविष्यात राज्यावर, राज्यातील जनतेवर कुठलंही गंभीर संकट आलं तरी शिवसेना याच खंबीरपणे तुमच्या म्हणजेच जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.